आज काय स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत साध्या पद्धतीने एकदम असा गावरान पद्धतीचा चिकन रस्सा. खूप छान लागतो. अगदी साधी पद्धत आहे. एकदा नक्की करून पहा. तर त्यासाठी आपण इथे लागणारं जे काही साहित्य ते पाहून घेऊयात. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. एक छोटी वाटी खोबरं, 4 मीडियम कांदे, एक लसूण कांडी आणि आलं आणि थोडीशी कोथिंबीर. तर चला आता आपण हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आणि त्याची छान असं मिक्सरला आपण पेस्ट करून घेणार आहोत. तर इथे मी कढईत 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान आपलं असतं तापलेलं आहे आणि आपण त्यामध्ये खोबरं छान असं फ्राय करून घेऊयात. खोबरं छान असं ब्राऊन कलरवरती होईस्तोपर्यंत आपण ते फ्राय करून घ्यायचे. हे पहा आपलं खोबरं छान तसं लालसर गोल्डन कलरवरती होत आलेलं आहे. आपण आता ते काढून घ्यायचे. खूप हे काळं नाही करायचं. आता हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण जो कांदा चिरून घेतलाय तोही छान असा परतून घेऊयात. आता कांदाही छान आपला परतला गेलाय आणि कांदाही काढून घेऊ. ते थंड झाल्याच्या नंतर आपण मिक्सरला छान अशी पेस्ट करायची. अगोदर मी खोबरं वाटून घेतले आणि नंतर बाकीचे कांदा लसूण खोबरं आलं टाकून ही छान पेस्ट केलेली. आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले आणि त्यामध्ये आपण हे मसाले जो वाटलेला मसाला आहे तो टाकून घेऊया आपण आणि छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे. तेल तुम्ही आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्तही घालू शकता. इथे मी खूप वापरलेलं नाही आहे आणि छान असा तेलात हा मसाला परतून घ्यायचा आहे. आपल्या मसाल्या जेवढा आपण परतू तेवढी आपल्या भाजीला टेस्ट छान येते. इथे मी 1 चमचा हळद, एक मीडियम चमचा घरचा कांदा लसूण मसाला वापरला आहे आणि काश्मीरी लाल मिर्च मसाला 1 चमचा. छान आपण आता मिक्स करून घ्यायचे. छान मसाला आपण तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे जेणेकरून त्यातनं तेल असं सुटलं पाहिजे मसाल्याला आणि छान मसाल्याचा खमंग असा वास सुटला पाहिजे. तेव्हा आपली भाजी खूप छान होते. मसाल्यांमधला पूर्ण कच्चापणा हा निघून गेला पाहिजे. ते आपल्या जो मसाला आहे त्याला छान तेल सुटलेले आणि आता आपण हे जे चिकन आहे ते मसाल्यात घालून घेऊयात. इथे मी चिकन बॉईल केलेलं नाही तसंच वापरलेलं आहे आणि ते छान असं फ्राय करून घ्यायचं आहे मसाल्यात. सर्व मसाला त्या चिकनला लागला पाहिजे व्यवस्थित. आता इथे चवीनुसार मी 2 चमचे मीठ टाकून घेतलेले आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते पण छान मिक्स करायचं आहे आणि आपण आता एक झाकण ठेवू म्हणजे चिकनला छान असं पाणी सुटेल. हे पहा मस्त असं चिकनला पाणी सुटलेलं आहे. तुम्ही ह्या पाण्यातसुद्धा चिकन शिजवलेलं तर चालतं, पण इथे मला थोडीशी ग्रेव्ही करायची आहे म्हणून आपण थोडंसं त्यात गरम पाणी ॲड करणार आहोत. नाही तर असं सुक्कं चिकन केलं तरी खूप खायला छान लागतं. एकदा नक्की करून पहा. आता इथे आपण ताट ठेवून त्यात गरम पाणी करायला ठेवूयात आणि हे पहा चिकनला अजूनही पाणी सुटलं आहे छान. पण आपल्याला थोडीशी ग्रेव्ही करायची आहे त्याच्यामुळे आपण त्यात गरम पाणी ॲड करणार आहोत. तर हे जे गरम पाणी केलेलं आहे आपण ताटात ते घालून घेऊयात. आपल्याला जेवढं पातळ घट्ट हवी भाजी तशी. इथे मी खूपही अशी पातळ केलेली नाही, मीडियमच ठेवली आहे, थोडीशी ग्रेव्हीदार. मस्त अशी उकळी फुटली आपल्या भाजीला तरीही छान आलेली आहे. आणि आता आपलं चिकन शिजले का ते आपण पाहून घेऊयात. आता आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घेऊ आणि आपली भाजी तयारी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.